पुढली बातमी आहे सदनिका घोटाळ्यांसंदर्भातली। सदनिका घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला। न्यायालयानं कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतरच त्यांनी स्वतःहून राजीनामा देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी बचावासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेत रुग्णालयाचा आसरा घेतलाय। बुधवारी संध्याकाळी तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतल्यावर कोकाटेंकडील सर्व खात्यांचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मंत्र्यांना विविध प्रकरणांमध्ये राजीनामे द्यावे लागलेले आहेत। यात केवळ मंत्रीच नव्हे तर वादग्रस्त प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागलेले आहेत। पाहुयात राजीनामे दिलेल्या मंत्र्यांची नावं काय काय आहेत। आरोपांमुळे राजकारणात अनेकांना सोडावी लागली खुर्ची। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांनीही दिले होते राजीनामे। वादामुळे बॅरिस्टर अंतुले, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाणांनी दिले राजीनामे। वादग्रस्त विधानं मंत्र्यांना भोवली। राजीनामे दिलेले मुख्यमंत्री आपण पाहूयात। बॅरिस्टर AR अंतुले, सिमेंट घोटाळा प्रकरण। शिवाजीराव पाटील निलंगेकर, मुलीचा वैद्यकीय प्रवेश प्रकरण। विलासराव देशमुख, 26/11 हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मांसोबत ताज हॉटेलची पाहणी। अशोक चव्हाण, आदर्श इमारत घोटाळा। वादग्रस्त विधानं आणि अनेक प्रकरणात आरोप झाल्यानंतर काही मंत्र्यांनाही राजीनामे द्यावे लागले होते। राजीनामे दिलेले मंत्री आपण पाहूयात। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दोषारोप ठेवल्यानंतर महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, शोभाताई फडणवीस यांचे राजीनामे। सुरेश जैन, जळगाव बँक घोटाळा। RR पाटील, मुंबई हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त विधान। छगन भुजबळ, तेलगी प्रकरण। नवाब मलिक, जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आरोप। विजयकुमार गावित, संजय गांधी निराधार योजनेत घोटाळा। शशिकांत सुतार, कृषी खात्यातील घोटाळा। भाई सावंत, औषध खरेदी घोटाळा। एकनाथ खडसे, भोसरी भूखंड घोटाळा। धनंजय मुंडे, देशमुख हत्या प्रकरण। संजय राठोड, पूजा राठोड हत्या प्रकरण। राज्यमंत्री अनिल राठोड, डाळ घोटाळा प्रकरण। 3 अन्य वेगवेगळ्या आरोपांमध्ये राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, अमरीश अत्राम यांनाही एकत्र राजीनामे द्यावे लागले किंवा त्यांना वगळण्यात आलं होतं। राज्यातील देशभरातील विविध राज्यातील अनेक मंत्री, केंद्रीय मंत्र्यांना भ्रष्टाचार, अनियमितता आणि वादग्रस्त विधानं अशा अनेक कारणांमुळे राजीनामे द्यावे लागले। भारतीय लोकशाहीत अशा घटना घडणं यावर लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।